नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर विजया वाड यांची केव्हा तरी कातरवेळी ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. आई जाऊन आली का डॉक्टर कस्तुरेंकडे? तन्मयनं अवेळी झोपलेल्या बायकोला विचारलं. मी नाही विचारलं बाबा. अरे आज बजेट मेकिंग होतं. मी इतकी दमले की जाऊ दे. घरी आल्यावर आपला आपणच जर का चहा करून प्यायचा असेल तर हवीत कशाला मोठी माणसं मी म्हणते घरात. तिनं चक्क कूस पालटली. राधिकाची बंद पडलेली रेकॉर्ड नी पालटलेली कूस त्याला एवढंच सांगून गेली की त्याला इतक्या उशिरा ऑफिसातून दमून आल्यावर चहाच काय, पाणी सुद्धा आपलंच घ्यावं लागणार होतं. मुकाट्यानं तन्मय आत गेला. आई ओट्यापाशीच होती. आलास? तिला पाठमोरी असूनही कळलं. हं. त्यानं टायची गाठ सैल केली. सरबत घे, ताजं केलंय. ती सन्मुख झाली. तन्मयनं ते घटाघटा पिऊन संपवलं. तहान भूक सारं कसं एक झालं होतं. डॉक्टर कस्तुरेंकडे जाऊन आलीस का तू? नाही गेले. असं काय करतेस? माझी वेळ क्लॅश होते. हिचा तर कामाचा बोझा तुला ठाऊक आहे. तुम्ही रजा घेऊ शकता रे एखादी. पद्मजा सहजपणे असं म्हणाली तसा तो अस्वस्थ झाला. आईचं चूक नाहीये. समजा माझ्याऐवजी राधिकेच्या छातीत गाठ आली असती तर तू घेतली असतीस ना रजा. मला असं वाटत नाही बरं का राजा की तुझ्या बायकोला काही दुखणं यावं. पण मनात आलं रे. आईसाठी वेळ नाही. सॉरी आई, मी उद्या हाफ डे न येतो. आज आय एम सॉरी. तुझ्या आधी हे मला सुचायला हवं होतं, तो म्हणाला. थँक यू. तुला अजून वाटतं तरी. तू प्लीज तोडून बोलू नकोस. बरं, नाही बोलत. तू फ्रेश हो. मी जेवण गरम करू का? राधिका झोपून राहिली म्हणून विचारते. तू घे जेवून. राधी जेवायची नाही मुलं आल्याशिवाय. त्यांची कसली रिहर्सल चालू आहे ना. ठीक. पद्मजाच्या घशाशी आवंढा आला. ती जेवायला थांबू शकत नाही. नेहा आणि अक्षर यांच्याबरोबर जेवावं, ते तरुण हसणं खिदळणं पिऊन घ्यावं. नको नको मना गुंतू मायाजळी. ती पटकन समंजस झाली. आपलं ताट वाढून घेतलं. गरम करून घ्या की, घरात मायक्रोवेव्ह आहे. ही राधिका केव्हा आत आली, वासावर असल्यासारखी. मला चालतं, पद्मजानं घास तोंडात घालीत म्हटलं. राधिका परत बाहेर गेली. अरे संपली की नाही रिहर्सल? केव्हा येत आहात तुम्ही? जेवणार केव्हा? झोपणार केव्हा? बाहेरून तिचं फोनवरचं बोलणं पद्मजाच्या कानावर आदळलं. तन्मय, तू फ्रेश झालास का? चल त्यांना घेऊन येऊया. तिनं नवऱ्याला ऑर्डर सोडलेली कळली. ती लहान आहेत का आता? येतील. नेहा 17ची झाली आता. सबब कुमार, चला आता. आलो बाई आलो. लॅच धाडकन ओढून गायब. या घरात सांगून जाण्याची पद्धतच नाही मोठ्या माणसांना. वय वाढलं म्हणजे माणसं मोठी थोडीच होतात. त्यांचं कर्तृत्व त्यांना लहान मोठं ठरवतं. समोरचं जेवण देहधर्म म्हणून उरकलं. तिनं टीव्ही लावला पण एकाही वाहिनीवर मनासारखं काही नव्हतं. कुठे सासू सुनेला मारून टाकायचे बेत करीत होती तर कुठे मैत्रिणीला पाण्यात बुडवून जीव घेत होती. छी छी, कशा वेगवेगळ्या कल्पना ही माणसं सामान्य लोकांच्या मनात भरवतात. सगळ्यांच्या मनातले रावण उपसून बाहेर काढायचे नी राम खोल खोल जमिनीत गाडून टाकायचे. त्या सईबाईंचा नवरा बिचारा हृदयविकारानं जागच्या जागी गेला तर सईबाईंचा नातू विचारित होता, हू किल्ड आजोबा? म्हणजे हळूहळू मरणं, स्वाभाविकपणे जगाचा निरोप घेणं बंद होणार, मारणं सुरणार. पद्मजाचा जीव घाबरा झाला. 65 वर्षे. कुणास ठाऊक आणखी किती आयुष्य आहे. बाबूराव जाऊन 5 वर्षे झाली पण ती 5 युगांसारखी वाटताहेत.
आपली आई 60व्या वर्षी गेली. वडील 80 पर्यंत जगले. 60 नी 80 140 भागिले 2 आले 70, म्हणजे सरासरी 70, म्हणजे अजून 5 वर्ष किमान. असंच माणसात राहून एकटं, अगदी एकटं. हाय आजी, एकटीच काय बडबडतीयस? तो टीव्ही कशाला लावून ठेवलाय? किती ठिकाणी दिवे चालू आहेत. स्वयंपाकघर, बेसिन, हॉल. कमाल आहे बाई. नातवंड नि सून यांची झाडाझडती सुरू झाली. मुलाने न बोलता टीव्ही बंद केला आणि दिवेही घालवले. श्रावण, येतोस ना जेवायला? राधिका असं म्हणाली तरी तन्मय अजिबात रागवला नाही. आईसाठी काही केलं तरी श्रावण बाळ. उद्या मी आईबरोबर डॉक्टरकडे जाणार. हाफडे घेतो. मुलांच्या गरजांसाठी कधी लागली तर नंतर आय विल नॉट लिसन टू एनी एक्सक्युजेस. हा? तन्मय गप्प. राधिकाचं समाधान कसं व्हावं? तू उत्तर दिलं नाहीस तन्मय. मी घेईन तुम्हाला हवी तेव्हा रजा. नाही सांगणार सबबी. झालं का समाधान? की अजून काही बाकी विचारायचंय? त्याचा स्वर तीव्र झाला. चिडतोस कशाला बाबा तू? अक्षरनं विचारलं. अक्षर, तू नको पडू मध्ये. काही सांगायला गेलं की टांगायला लावायची पद्धत आहे त्याची विशिष्ट बाबतीत. तिचं बोलणं कोणत्या रोखानं आहे ते न समजण्याइतकं तिथे कोणीच लहान नव्हतं. बापाचा पडलेला चेहरा बघून नेहा गलबलली. त्याची कड घेऊन म्हणाली, तू पण ना आई, गप्प नाही बसणार. असतात प्रत्येकाचे काही हळवे कोपरे. वाय डू यू इरिटेट हिम? डोंट ऑलवेज रब ऑन दी रॉंग साईड. बाबा, मी येईन रे तुझ्याबरोबर. मी उद्या रिकामी आहे. रिहर्सल नाहीये उद्या? राधिकानं विचारलं. मी ड्रॉप व्हायचं ठरवलंय. का ग? एवढे 15 दिवस वाया घालवलेस? त्या 3 वेळा माझे रोल बदलले. आधी राणी, मग राणीची बहीण. आज मला राणीच्या बहिणीची मैत्रीण केली. सडू, फालतू रोल. आय एम बग्ड. तिचा राग बाहेर पडला. मी तुला आधीच सांगणार होतो की तू जस्ट फेकून देतो रोल. राणीची बहीण केली तेव्हाच. पण म्हटलं तुला काय वाटेल? अक्षर म्हणाला. तुला राजपुत्रच ठेवलंय ना पण. मी सोडून देतो रोल तुला त्रास होत असेल तर. नेहाताई, नको, तू सोडू नकोस. राधिका मध्ये पडली. तू मध्ये पडू नकोस ना आई. बाबाच्या आणि आजीच्या मध्ये पडतीस तेवढी पुरेस. आम्हा दोघात नको पडूस. तू ना अक्षर, नाटकाच्या आदल्या दिवशी रोल सोड. त्या वढावकरणीचं नाक फुटेल बघ. ढब्बी ढोलनी पैसा खोल नुसती. मी सांगते तुला, मला काढायला तिला त्या अकलूसकरांच्या पोरीनं ब्राईब केलं ढब्बीला. एक डब्बी चेटकीण नि दुसरी सुकडी चेटकीण. तिला खूप बरं वाटलं. रागाचा निचरा झाला. आतून पद्मजा ऐकत होती. केवढं पॉलिटिक्स फेस करतात पोरं. पण त्यामुळे त्यांचं जीवन किती रुचकर आणि खमंग झालं आहे. त्यांच्या आयुष्यात मिरची मसाला आहे, अगदी टीव्ही मालिकांसारखा. नेहा झोपायला आली. 2 बेडरूमचं घर. आजीची नि मुलांची बेडरूम एकच होती. आजी, झोपली नाहीस? रेडिओ मालिका ऐकत होते. कुठली? नेहाला कळलंच नाही. ढब्ब्या चेटकिणीची. पद्मजा म्हणाली तशी दोघं पोरं हसत सुटली. तू ऐकत होतीस? अक्षरनं विचारलं. मग काय, तुमचा रेडिओ फुल व्हॉल्यूमवर होता. यू आर राईट आजी. पण काय डॅडली प्लॅन आहे ना आजी? पण असं आयत्या वेळी अक्षरनं अख्ख्या टीमला एका चेटकिणीच्या आक्रस्ताळ्या वागण्यासाठी फशी पाडणं मला योग्य वाटत नाही. सॉरी, मतप्रदर्शन करायचं नसतं नाही का तुमच्यात? नेहाताई, आजी इज राईट. आपण उद्याच वॉकआउट होऊया. तू भूमिका बदलल्या म्हणून आणि मी त्या निर्णयाच्या निषेधार्थ. अगदी आवडलं बघ अक्षर मला हे. कुणास ठाऊक, असा जाहीर असहकार दाखवल्यावर ती लहरीबाई खजील होईल आणि नच झाली
तरी आपण जे समाधान मिळवू ते काही कमी नसेल. काय रे माझ्या बच्चांनो? राईट आजी, दोघं ओरडली. राधिका पुन्हा तिथे अवतीर्ण झाली. झोपा आता. मुलं गप्प झाली. त्यांनी डोक्यावर चादरी ओढल्या. उद्या जाऊन या डॉक्टरकडे, तन्मय हाफडे घेतोय, तिनं सासूला म्हटलं. कोणीच काही बोललं नाही. तशी ती आपल्या बेडरूमकडे गेली. आज किती दिवसांनी मुलांशी बोलणं झालं होतं. एखादी परीकथा असावी तसाच आजचा दिवस गेला. निदान रात्र तरी. पद्मजा शांत झोपली. पहाटे जाग आली तीच बाबूरावांच्या हाकेनं. पद्मा. काय हो? कसली गाठ आली छातीत? कळेना झालंय हो. काळजी घे वेळीच, नाहीतर माझ्यासारखं व्हायचं. पोटात दुखलं तरी अंगावर काढलं नि मग डॉक्टरकडे गेलो तेव्हा फार उशीर होऊन गेला होता. आज जाते आहे खरंच. आणि आपल्या तन्मयनं रजा घेतली ना हो माझ्यासाठी. आजच्या आज ऑपरेशनची डेट ठरवून टाका. गाठीचं निदान करा. काळजी नका हो करू. घरातल्यांना नाही वाटत. मग काय, हतबल आहे मी. फार दूर. पद्मजाला घाम फुटला. ती जागी झाली चांगली खडखडीत. मुलं झोपलेली. जग निवांत. ती मात्र टक्क जागी. फिरायला जायचे बूट चढवून ती बागेत गेली. आजकाल अण्णा वाकोडे दिसत नाहीत. तिची नजर त्यांना शोधित होती. शेवटी शेवाळे काकू दिसल्या. अण्णा येत नाहीत? ते फारच ढेपाळून गेले ग पद्मा आवाज गेल्यापासून. काय? आवाज गेला? पद्मजाचा आवाज एकदम ओढला गेला. अण्णांकडे बघवत नाही, पण सुनबाईला जोक वाटतो. ती म्हणते घशातला माईक निघाला अण्णांचा. पल्याडची माणसं अल्याडच्या माणसांना चेष्टेचा विषय वाटतात का हो शेवाळे काकू? मला कसं कळावं ते? लग्न झाल्या झाल्या परतवली नवऱ्यानं मला. न बापाची न नवऱ्याची. मिडवाईफ नर्स झाले म्हणून इस्पितळात जिंदगी गुजारली. माझं एकटेपण घट्ट मुठ्ठ आहे 77. मी कुणाची मिंधी नाही. पद्मा, मी अंथरुणात बिलकुल पडणार नाही. माझं मरण मी काबूत ठेवलंय. अख्खी झोपेच्या गोळ्यांची बाटली पोटात रिचवायची. बास, खेळ खल्लास. पद्मजाच्या अंगावर शहारा आला. मृत्यूची भीती बाबूरावांनाही वाटली होती. त्यांना मरायचं नव्हतं, पण त्या सकाळी जिवंत मृत्यू भोगत असलेल्या अण्णा वाकोड्यांकडे पद्माला जावंसं वाटलं. शेवाळे काकूंबरोबर ती गेलीही. अण्णा रडायलाच लागले. पद्मजालाही ते बघून रडू आवरेना. शेवाळे काकू पद्मजाच्या पाठीवर हात फिरवीत राहिल्या. काय हे सकाळी सकाळी रडण्याचे क्लासेस काढल्यासारखे? हे बरं दिसत नाही भरल्या घरात. म्हातारपणी काही ना काही आजार यायचाच. त्यात एवढं अश्रू ढाळण्यासारखं काय आहे? घ्या चहा. अण्णा वाकोड्यांच्या सुनेनं समोर आदळलेला चहा तिला घेवेना, पण मनाविरुद्ध, किती किती उशीरपर्यंत फिरत राहतेस तू आई सकाळची? मुले गेली शाळा कॉलेजला, ही गेली ऑफिसात. जवळ किल्ली ठेवीत नाहीस. व्हॉट इज धिस? मला अडकून पडावं लागलं. ऑफिसला लेट मार्क लागेल. वर हाफडे मागताना कसं वाटेल सांग? किती ऑकवर्ड वाटतं. मुलगा चिडला होता. साहजिक होतं. अरे, अण्णा वाकोडे म्हणून आहेत आमचे बागमित्र. त्यांचा आवाज गेला तन्मय एकाएकी. आवाजच गेला ना, जीव नाही गेला ना. त्यांना मुलाचं बोलणं आवडलं नाही, पण बोलणार काय? निघू का मी आता तरी? आणि हाफडे टाकू नकोस. मी जाऊन येईन डॉक्टरांकडे. हे नक्की का? गेले 10 दिवस ऐकतोय. वर ताई अमेरिकेतून दम भरते. उंटावरून शेळ्या हाकते ती. एवढं वाटतं तर येत का नाही? त्याची सारी मळमळ बाहेर निघाली. मी जाईन. त्यांना वाटलं आपल्याला रडायला येईल. तो तडफड फडफड करीत निघून गेला खरा, पण ऑफिसात गेल्यावर त्यानं फोन केला. जाशील ना ग? सकाळी रागवलो मी, पण मी जाईन. त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं. त्या सायंकाळी डॉक्टर कस्तुरेच घरी आले.
राधिका थोडी चिंतित झाली. बाबूरावांच्या वेळीही ते असेच घरी आले होते आणि 4 महिन्यात ऑपरेशन ताबडतोबच करावं लागेल. मी डॉक्टर प्रशांतराव यांना कल्पना दिली. टाटा मेमोरियलला नंबर लागेपर्यंत वेळ लागेल, त्या आधीच त्वरा करायला हवी. सून समंजस झाली. नशीब सकाळच्या प्रकाराबद्दल आपण सासूला फाडून खाल्ली नाही. तिचा नवरा तर फारच हळवा झाला. मुलांना समजलं. आजी, तू काळजी करू नकोस. सायन्स इतकं ॲडव्हान्स झालंय आता, तू चांगली 100 वर्ष जगशील, अक्षर म्हणाला. जगतील नाही तर काय? ऑफिसला जावं लागत नाही. कधी नोकरीच नाही केली तर? नो स्ट्रेस. बाबूराव पटकन मेले. लोकलला लोंबकळून जीवन जगणारी माणसं अशीच खपतात. मी मरेन, पण या? राधिका मनाशी फडफडली. बोलली मात्र शब्द सुद्धा नाही. त्या रात्री सगळे एकत्र जेवले, आजी सकट. पद्माला वाटलं मरण जवळ आलं म्हणून घर माझ्याजवळ येणार असेल तर मरणाला थोडं ताटकळत ठेवता यावं. ही माया भरभरून उरात साठवावी. रात्री उशीर करून प्रशांतरावच्या आदित्यमध्ये त्यांना ॲडमिट सुद्धा केलं. ऑपरेशन सकाळीच करणार होता प्रशांत. हे पहा तन्मय, मन घट्ट करून ऐक. तिसऱ्या दिवशी डॉक्टर कस्तुरेंनी असं म्हटलं तेव्हा तन्मयच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांचे आता फार दिवस राहिले नाहीत. कॅन्सर आहे, मॅलिग्नंट आहे गाठ, स्प्रेड झालाय. तेव्हा आहेत ते दिवस सुखानं आनंदानं घरातच काढा. नो केमोथेरपी. काय, मी वेदनाशामक देईन, दॅट्स ऑल. इट्स टर्मिनल. किती दिवस डॉक्टर? सुनेनं विचारलं. जास्तीत जास्त 4 महिने. तन्मय, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. राधिकानं तन्मयच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जवळ ओढलं. तो रडायलाच लागला लहान मुलासारखा. पद्मजा आली तेव्हा सगळीच्या सगळी घरी होती. राधिकाच्या चेहऱ्यावर जराही आठ्या नव्हत्या की आढ्यता नव्हती. आजी, तुझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. तुला कोणतंही औषध नाही आता. यू आर व्हेरी लकी. नात एकदम गळ्यात पडून म्हणाली. म्हणजे गाठ साधीच होती? हो, अगदी साधी, तन्मय म्हणाला. काय सांगतोस? पद्मजा उल्हसित स्वरात म्हणाली. त्या रात्री राधिकानं पद्मजाला सर्वांबरोबर आग्रहानं जेवायला घेतलं. आता आपण सगळ्यांनी एक नियम करायचा. रात्रीचं जेवण बरोबर घ्यायचं, तिनं डिक्लेअर करून टाकलं. मी अगदी हेच म्हणणार होते, नेहाने आईला दुजोरा दिला. माझी टर्मिनल केस आहे का यांच्यासारखी? पद्मजानं धीर करून विचारलं. तिच्या चेहऱ्यावरला उल्हास मावळला होता. काहीतरीच काय आई, अगं डॉक्टरांनी क्लीन चिट दिली, तन्मय घाईघाईनं म्हणाला. मी खरं सांगू का? राधिकेनं असं विचारल्यावर घरात तणावपूर्ण शांतता पसरली. आई, तुमचं ऑपरेशन अचानक ठरलं तशी मी मनातून हडबडून गेले. बाबूराव अचानक निघून गेले. तसं तुमचं झालं तर? मन एकदम सुन्न झालं. मी खरंच सांगते, आपल्या नात्याचा लेखाजोखा मनात मांडला गेला. वाटलं तुम्हाला मी दूर ठेवलं. 18 वर्ष झाली माझ्यानी तन्मयच्या लग्नाला, पण आपण एकत्र असूनही तशा वेगवेगळ्याच राहिलो. ऑनेस्टली सांगते, आय एम सॉरी फॉर दॅट. राधिकाला एकदम भरून आलं. डोळ्यावाटे पाणी वाहू लागलं. नाक लाल झालं. पद्मजाला वाटलं राधिकाबद्दल आपण उगाच गैरसमज करून घेतला. इतकी काही ती दुष्ट नाही. ते डोळ्यातलं खारं पाणी तर अगदी खरं खुरं आहे. मी काही मनात ठेवीत नाही बरं राधिका, अगदी खरं सांगते बघ. जे झालं ते झालं. आता आपण वन फॅमिली म्हणून जगू उरलेली वर्ष. राधिका असं म्हणाली तेव्हा पद्मजाला थंडगार झऱ्याखाली बसल्यागत वाटलं. तन्मयही उल्हसित झाला. त्या रात्री नात गळ्यात हात टाकून झोपली. तेव्हा तर पद्मजाला वाटलं काळ गोठून जावा. परत मन आधासलं.
हे सुख अनंत काळ मिळत राहो देवा. का बसून राहिली आहेस आई तू? झोप येत नाहीये का? सांगा ना आई, कसला विचार करताय? अरे, तुम्ही? तन्मय आणि राधिकाला समोर बघून पद्मजा चकित झाली. काय झालं आई? तन्मय शेजारी बसला. त्याचा हात आईच्या मांडीवर होता. सून तन्मयच्या जवळच उभी होती. झोप येत नाहीये रे तनू. तुला गोळी देऊ का झोपेची? मी एक सांगू का? पद्मजाचा स्वर कातर होता. बोल ना, अगदी काहीही मनात ठेवू नकोस. मला डॉक्टर कस्तुरेनी कल्पना दिली सगळी. काय सांगता? सून उद्गारली. नंतर तिथे क्षणकाल शांतता पसरली. पद्मजाच बोलू लागली. कॅन्सर काही संसर्गजन्य रोग नाही, न कंटेजियस न इन्फेक्शन्स. तुला काय म्हणायचंय? तन्मयचा स्वर हळवा होता. हेच रे, मी मुलांच्यात झोपते तसं चालेल ना शेवटपर्यंत? अगदी चालेल, सून तत्परतेने म्हणाली. थँक्यू हां. पद्मजाचा स्वर उल्हसित झाला. आता तुम्हाला सारं कळलंच आहे तर मी म्हणते. तुझ्या आधी मीच म्हणते, पद्मजा म्हणाली. बोला. जे काही 4 महिने माझे राहिले आहेत ते आपण अतिशय आनंदात एकत्र घालवू. हरीचे दूत मला घेऊन जायला निघाले आहेत यमाकडून. त्यांचा प्रवास होई तो माझा इथला प्रवास सुखाचा होईल, मी वचन देते. सुनेने त्यांचा हात हातात घेऊन म्हटलं. ताईला बोलावून घेतो मी, तन्मय म्हणाला. तिच्या मुलांचा परीक्षांचा सीझन आहे हा. नको आता. आणि तन्मय, तू असलास की मला कशाची कमी आहे या जगात. तन्मयला केवढं समाधान वाटलं. आईचे ते उद्गार ऐकून आपली बहीण अमेरिकेला असल्यानं आपल्यापेक्षा 40 पट अधिक कमाई करते नि जेव्हा तेव्हा पैशाची डिंग मारते. पण शेवटी करतं कोण? मीच ना. चला, आईला त्याची योग्य जाणीव आहे. झोपा आता, रात्र झाली फार. सकाळी उठून कामावर जायचं असतं तुम्हाला दोघांना. किती कष्ट करता. तन्मय आणि राधिका तिथून उठली, ती सुखावून. बाबूराव गेले आता याही 4-6 महिन्यांच्या सोबती. मग काय, आउटसाइड एलिमेंटच नाही संसारात. आपला नवरा, आपली मुलं, बस. पण आपण काही कुणाचं मरण चिंतलं नाही. दुखणीच अशी आली दोघांना. एनिवे, राधिकानं तन्मयच्या अंगावर हात टाकून त्याला अलगद जवळ ओढलं. तन्मय, गेल्या 18 वर्षात आपण तुझ्या आईला घेऊन एकही ट्रिप केली नाही. आता अजून त्या बऱ्या आहेत तोवर जाऊया कुठेतरी. मोठी रिस्क नाही म्हणत मी, पण निदान महाबळेश्वर पर्यंत. हां, चालेल, पण अति करू नकोस. अगोदर नन्ना नि आता असली बातमी कळल्यावर. तन्मय, किती झालं तरी मदर आणि मदर इन लॉ यात फरक असतोच बरं. तरी मी त्यांच्याशी इतकी काही वाईट वागले नाही. त्यांना इतर सुनांसारखं वृद्धाश्रमात टाकलं का मी? एकटं खूप पाडलंस पण. कबूल, चुकलं असेल थोडंफार. थोडं? तन्मयचा स्वर उपरोधिक होता. बरं, फार चुकलं माझं. आर यू सॅटिस्फाईड नाव? सॉरी तन्मय. एकत्र जेवण, एकत्र टीव्ही बघणं, एकत्र गप्पा गोष्टी काहीच नाही नशिबी तिच्या. मुलांशी वाद नको म्हणून वेगळा टीव्ही घेऊन दिला त्यांना. एखाद्या गोष्टींची चांगली बाजू सुद्धा बघावी रे. तन्मयनं आपल्या अंगावरचा तिचा हात बाजूस केला, पण तिनं राग धरला नाही मनात. किती झालं तरी ती त्याची आई होती. आपल्या आईला काही झालं तर आपण किती सैरभैर होऊ. किती पझेसिव्ह आहोत आपण आईच्या बाबतीत. सकाळ शहाणी उगवली. तन्मय नॉर्मल होता. पद्मजा फिरायला जाताना उत्फुल्ल होती. उगाच जास्त वेळ फिरू नका, दमू नका, असं सुनेनं आर्जवी स्वरात सांगितलं तेव्हा पद्मजाला आपला नवा जन्म झाल्यासारखं वाटलं. बागेतली माणसं नवी वाटली. फुलं हसत होती, पानं जवळ बोलावीत होती. सूर्याची किरणं स्वागतोत्सुक होती. पद्मजाला हसू फुटलं. पद्मजा, बरी आहेस ना?
येड्यासारखी एकटीच हसतेस म्हणून म्हटलं. शेवाळे काकूनी पाठीत धबुका घातला तशी पद्मजा आणखीन उल्लसित झाली. अहो काकू, इथे एवढ्या लोकांचा हास्य क्लब आहे, त्यांना तुम्ही येडे म्हणत नाही. माझा आपला एकटीचा स्माईल क्लब, स्मिता संकुल. एवढी आनंदात आहेस? तायडी येते की काय अमेरिकेहून? काकू, त्यांच्याहूनही बडी माणसं येतात माझ्याकडे लवकरच. लेकीपेक्षा प्रत्यक्ष हरिदूत काकू. पद्मे, तू तू काय बोलतीयस? कळतंय का तुला? मरू घातलीस? कॅन्सर काकू, 3rd स्टेज. थापपाडी. त्या एकदम पाठ फिरवून उभ्या राहिल्या. असं काय काकू? माझा नंबर आधी लागला म्हणून रागावलात? माझ्या आधी मरशील तर याद राख, मला अग्नी कोण देणार मग? पद्मजानं त्यांना सन्मुख केलं आणि मिठीच मारली. स्पर्श खूप बोलके झाले. काकू, हरिदूतांनी घरात 3 गोष्टी आणल्या: प्रेम, स्नेह आणि आपुलकी. चला, एन्जॉय करते सगळं. ताईला कळवलंस? मुलांच्या परीक्षा आहेत तिकडे, डिस्टर्ब कशाला करू? आज ये दुपारी घरी. बरीच तोवर कुल्फी भेळ कार्यक्रम. हो काकू. शेवाळे काकू तरा तरा चालायला लागल्या, जशा काही आता त्या पद्माला भेटल्याच नव्हत्या. दुःखाकडे पाठ फिरवण्याची प्रत्येकाची आपापली लकब. पद्मजा 2 राऊंड मारून सावधपणे घरी गेली. उशीर नाही ना रे झाला? तिनं तन्मयला बावरून विचारलं. काळजीच करू नका तुम्ही, आता मी 3री चावी करून तुमच्या पर्समध्ये ठेवणार आहे. मी मोबाईल पण आणणार आहे तुम्हाला, सून बोलली. माझी मजाच आहे आता 4 महिने. पद्मजा असं म्हणाली तसा तन्मय कावरा बावरा झाला. डोळ्यात पाणी आणून म्हणाला, आई, असं नको ग बोलूस. बरं तनू, नाही बोलत. सून लवलवून काम करीत होती. नेहानी अक्षर बरोबर नाश्ता घेताना पद्मजाला ब्रह्मानंद झाला. सकाळपासून सारे शुभ शकून. शेवाळे काकू हळव्या झाल्या. राधिकाचं तर नवं नवं हवं हवं रूपच समोर आलंय. जणू आपण स्वप्नात रेखाटलेली सूनच समोर वावरते आहे. बाबूराव, तुम्ही हवे होतात आत्ता. इथे आनंदाचं नवं झाड लागलंय चक्क घरात. आज दुपारी कुल्फी पार्टी आहे शेवाळे काकूंकडे. उगाच कुपथ्य करू नको हा आई, खोकला बिकला झाला म्हणजे. खाऊ दे रे तन्मय, राधिका म्हणाली. ऐकून कान तृप्त होत होते. हा आपलेपणा पिऊन टाकावा का? नको, घोट घोट प्यावा पुरवून पुरवून. या शनिवारी आपण माथेरानला जातोय हं. मी गिरीविहारचं बुकिंग करणार आहे ऑफिसातून. म्हणजे मी? पद्मजा अडखळली. तुम्ही सुद्धा, इनफॅक्ट तुमच्यासाठीच, राधिका लगबगीनं म्हणाली. नको नको, मी राहीन नेहमीसारखी घरी. मला कोण खातंय? चला ना प्लीज, मागचं नका उगाळू. बरं, मजेत राहूया. जस्ट फॉरगेट द पास्ट. बरं. हे मात्र काही शेवाळे काकूंना सांगायचं नाही. हेवा वाटावा असे दिवस येतायत अंगावर. पद्मजा कुल्फी पार्टीला गेलेली तर अण्णा वाकोडे आलेले. आवाज गेला म्हणून काय झालं? पोट आहे, जीभ आहे, अन मरेपर्यंत खायची इच्छा. बाबूरावांना शेवटच्या दिवशी ढोकळा खावासा वाटला, पण तो आणेपर्यंतच. त्यांना नाही हो ढोकळा देऊ शकले मी. पद्मजा एकदम हळवी झाली, रडायलाच लागली. उगी, मी सुद्धा सोडला ना ढोकळा बाबूरावांसाठी तुझ्याबरोबर. शेवाळे काकू म्हणाल्या. बाबूराव भाग्यवान, त्यांच्यासाठी रडणारं तरी कुणी आहे? माझ्या पाठी कोण आहे? मी आहे की, पद्मजा पटकन म्हणाली. तू तर फाडलंस तिकीट. अण्णा एकदम रडायला लागले. त्यांना दिली कल्पना मी पद्मे. रडू देत, बोलता येत नाही, व्यक्त तरी कसे होणार अण्णाजी. तिघांनी कुल्फी भेळ खात दुपार साजरी केली. एकदा पिकनिक काढूया काय ग? माझ्या फार मनात आहे पद्मे. जवळच माथेरान बिथेरान, नाहीतर मग लोणावळा, काकू म्हणाल्या. आम्ही जाणार आहोत. म्हणजे सुनेला आला वाटतं पुळका. साफ सांग.
आधी कशी वागलीस आठव म्हणावं. अच्युत कन्या असल्यागत वागवलं. लग्न झाल्यास 18 वर्ष. साक्ष आहे मी. अहो जाऊ द्या. मागचं उगाळून कोणाला सुख आहे. क्षमा हे शस्त्र, विवेकाची पेन्सिल नि संयमाचं खोडरबर जवळ हवं असं अण्णा म्हणायचे ना बोलता येत होतं तेव्हा. पद्मजाच्या बोलण्यावर शेवाळे काकूने काही म्हटलं नाही. अण्णा मात्र खुशीनं मान डोलावीत राहिले. नंतर तिघं कितीतरी वेळ टीव्हीवर लागलेला सुलोचनेचा वहिनीच्या बांगड्या हा चित्रपट बघत होती. जुन्या जमान्यात बुडून गेली होती. औषधं काय आहेत? डॉक्टर नको म्हणाले. वेदनाशामक आहेत दिलेली. पण काकू अजून काहीच दुखत खुपत नाही. मग कशाला फुकट गोळ्या खाऊ ना. अगदी बरोबर. पद्मजाला शेवटी शेवटी का होईना आपुलकीचा घोट मिळतो आहे, प्रेमाची पाठराखण होते आहे हे बघून तिच्या मित्रमैत्रिणींना बरं वाटत होतं. माथेरानची कौटुंबिक सहल तर इतकी छान झाली की पद्मजाच्या चेहऱ्यावर नवा तजेला दिसू लागला. राधिका आश्चर्य करीत होती. चालताना धाप लागणार नाही, भूक कमी नाही, उलट्या बिलट्या तर दूरच, झोपेचीही तक्रार नाही. असं कसं रे तन्मय? बाबूरावांना किती त्रास होत होता? ती न राहून नवऱ्याला म्हणाली. आपल्या प्रेमाचं टॉनिक बहुधा लागू पडला आईला. तो उत्साहात बोलत होता. तरी तनू, तू तुझ्या ताईला कळवून टाक. नंतर खापर फोडेल बरं ती तुझ्यावर. मला तर हा दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो तशातला प्रकार वाटतो रे बाबा तन्मय. बायकोच्या अशा बोलण्यानं तन्मय हडबडला. त्यानं ताईला फोन केला. तन्मय, लगोलग येणं शक्य नाही. मुलांच्या परीक्षा चालू आहेत, पण मी नियरेस्ट फ्लाईट घेते. ओके? ताईनं म्हटलं. यायचं तेव्हा ये बाई, तुझी सोय बघून. मी सांगायचं ते सांगून मोकळा झालो आहे, तन्मय स्वतःशी म्हणाला. बायकोची सूचना ऐकली ते बरं झालं. आता तर बॉल ताईच्या कोर्टात आहे. जीतो या हारो. 2.5 महिने गेले. पद्मजा ताईची वाटच बघत होती. 2 वर्षे झाली. दिसली नाही डोळ्याला. मुलांना सांगावं का यायला? नको नको मना, नको गुंतू मायाजळी. मोठमोठ्या रकमांची तिकीटं लागतात. ताईला भुर्दंड नको. ताई आली आणि घराला 4 चान लागले जसे. राधिकाही धावून धावून नणंदेचं करीत होती. आपल्या सासूच्या मनात या नात्याचं सुरेख चित्रच असावं जगाचा निरोप घेता घेता एवढी प्रामाणिक इच्छा होती राधिकाच्या मनात. तुम्ही सेकंड ओपिनियन घेतलं का राधिका? आता डॉक्टर प्रशांतराव, डॉक्टर कस्तुरे यांनी दोघांनीही सांगितलं ताई. हा, मागे बाबूरावांच्या वेळीही त्यांनीच निदान केलं होतं, ताई म्हणाली. मग गप्प ठप्प झाले काही क्षण. राधिका, मी घेऊन जाते आईला US ला. बघू तिथे काही उपचार होतात का. इथे भारतात, विशेषतः मुंबई सारख्या महानगरीत अशी एकही गोष्ट राहिली नाही की जी जागतिक दर्जाची नाही. ऑल मेडिकल हेल्प अँड फॅसिलिटीज ऑल्सो. राधिकाचा स्वर जरा तोऱ्यात होता. मनात वेगळाच विचार चालू होता. इथे 18 वर्ष मी सासूच्या खस्ता खाल्ल्या. 12 वर्ष सासरेही होते. आता या बाईचे 2 महिने राहिले जगात तर आली क्रेडिट लाटायला. मी आपलं मनात आलं ते बोलले हो राधिके. अगं, आई जगावी असं मला नाही का वाटणार? आणि आम्ही का त्यांच्या मरणाची इच्छा धरतोय? इतकं वाटतं तर 2.5 महिने नसते लावले यायला. राधिकानं वर्मावरच घाव घातला. राधिका, अगं, जगन्नाथचा कार ॲक्सिडेंट झाला. माझं नि मुलांचं नशीब बलवत्तर म्हणून वाचला तो. पण दोन्ही हात फ्रॅक्चर आहेत. काय सांगू? तुम्ही इतक्या लांब काळजी कराल नि आईचा जीव तर अर्धा होईल म्हणून नाही बोलले ग मी. ताईचा गळा दाटून आला नि गालांवर आसवं धावून आली. राधिका एकदम बावरली, गडबडली. ताईच्या जवळ गेली. तिला मिठी मारून म्हणाली, आय एम सॉरी ताई, मला कल्पना नव्हती. उगीचच चिडले. जगन्नाथ भाऊ कसे आहेत आता? बराय, मुलं भरवतात त्याला. ताईनं निग्रहानं डोळे निपटले. आईला यातलं काही सांगू नको बरं. आणि तन्मयला पण. हळवा आहे तो. मी इथून गेले की सांग. बर. दोघीही समंजस झाल्या. पद्मजा मंदिरात जाऊन आली. ताई तिच्या शेजारी बसली.
आई, येतेस का US ला? चल, तिथेही उपचार करून बघू. अगं तायडे, उपचार कसले? इथेही मी तशीच आहे अगं आता. त्यानं पूर्ण कब्जा घेतलाय माझ्या शरीराचा. डॉक्टर कस्तुरेने बाबूरावांच्या वेळीही अचूक निदान केलं होतंच ना. आणि केव्हा तरी या जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यावाच लागतो ना तायडे. अगं, 60 नंतरचा प्रत्येक दिवस बोनस समजायला हवा आपण. तायडी हळवी झाली. त्यांच्या ओल्या मिठीत सारा जिवाळा अगदी दाटून आला. तू आलीस, मी भरून पावले. राधिकाही खूप चांगली वागते बघ अलीकडे. मी फार सुखात आहे. आर पार अगदी. आईचा स्वर स्वच्छ आहे हे ताईला जाणवलं. तायडी वाऱ्याच्या सुखद झुळकेसारखी आली नि गेली. राधिका आश्चर्य करीत होती. अजून कशी त्या भयंकर रोगाची चढाई शरीर दाखवित नाही? काही चुकीचं डायग्नोसिस तर नाही ना दाखवलं डॉक्टर कस्तुरेंनी? पण प्रशांतराव तर बाबूरावांच्या वेळेचा डॉक्टर. बाबूरावांची तडफड, तगमग, वजन घट, अंगातलं त्राण निघून जाणं, काहीच कसं पद्माताईंच्या बाबतीत दिसत नाही. 4 महिने उलटले. त्यांचा मॉर्निंग वॉक, त्यांचा आहार, फोनवर शेवाळे काकूंशी गप्पा, गार्डन ग्रुपच्या सिनेमा सहली. आज रात्री मला तुम्हा सगळ्यांचा थोडा वेळ हवाय, पद्मजा म्हणाली. काही होतंय का? म्हणजे डॉक्टर कस्तुरेंना बोलवायला हवं का? नको ग, कशाला आता म्हणजे? राधिकाच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. नुसत्या दूर दूर टक लावून बघत राहिल्या, राधिकाच्या जीवाला हुरहुर लावून. मध्येच त्यांनी नजर आत वळवली नि बाबूरावांच्या फोटोला नमस्कार केला. तेव्हा तर राधिकाच्या मनात आलं, उशिरा पण नक्कीच कॅन्सरनं वाघनख बाहेर काढलं. जेवताना पद्मजा फारशी बोलत नव्हती. आजी, काय ग, लक्ष कुणीकडे आहे तुझं? अक्षरनं विचारलं. तिनं फक्त त्याला डोळ्यात साठवलं. बोलली काहीच नाही. सगळी एकत्र जमली. तन्मय, राधिका, मुलं, आजी. बोल ना ग आजी, का अशी गप्प गप्पयस तू? नात म्हणाली. बोलते ना, शब्दच गोळा करते दिवसभर. पद्मजानं ओठांवरून जीभ फिरवली. मग म्हणाली, राधी, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर कस्तुरे यांनी सांगितलेली 4 महिन्यांची मुदत संपली आणि मी सुखाचं एक्सटेन्शन मागत नाहीये. मी तृप्त मनानं तुमचा निरोप घेते आहे. मी समजलो नाही आई, निरोपाची कसली भाषा? तू तर ठीक आहेस. म्हणूनच निरोप तनू. मी शेवाळे काकू नि वाकोडे अण्णा एकाच वृद्धाश्रमात राहायला जातोय. कुणाला सांगितलं नव्हतं, पण डॉक्टर कस्तुरे नि मी यांना ठाऊक होतं. गाठ माझी साधीच होती. प्रशांतराव म्हणाले, मला वाटलं तुमचे बाबूराव होतात का काय. तेव्हाच सुचलं रे, 4 महिने सुख ओरपून प्यावं. साथ दिली कस्तुऱ्यांनी. आयुर्मान वाढल्यानं तुम्हाला फार काळ मोठी माणसं सहन करावी लागतात. तुम्ही पेन्शनीत जाईपर्यंत मी जर जगले तर शापच की रे तो. न संपणारी कापूस कोंड्याची गोष्ट. मला भरभरून सुख दिलं या 4 महिन्यात. माणसाला आणखी काय हवं असतं तनू? मी काही तुम्हाला कुठे जायला सांगत नाहीये घर सोडून, राधिका म्हणाली. मी म्हणाले का ग तसं? उलट मी थँक्यू म्हणते, अगदी मनापासून. मनात इवलासाही कडवटपणा नाही बरं माझ्या. सगळेच मोकळा श्वास घेत जगूया ना. तुमच्या आयुष्याला वेग आहे, त्याला वेसण का बरं घालायची? केव्हा तरी कातरवेळी आठवण आली मला तुमची तर हाक मारेन मी. मला खात्री, याल तुम्ही धावत. तनू, राधी नि ही बछडी सुद्धा. झोपा आता, सुरेख चांदण रात आहे. राधिका आपल्या शहाण्या सासूकडे टक लावून बघत होती. तिचं असं तृप्तपणे निघून जाणं तिच्या मनाला पहिल्यांदाच चटका लावित होतं. ही गोष्ट इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर विजया वाड यांची केव्हा तरी कातरवेळी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.
आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.